न्याय हक्काचा जो काही लढा तुम्ही उभा केलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला वचन देतो की आपलं सरकार आल्यानंतर तुम्हाला हवी असलेली जुनी पेन्शन योजना कशी जशीच्या तशी अंमलात आल्याशिवाय राहायचं नाही। राज्याचं वाटोळं होऊ द्यायचं नसेल तर उद्धव ठाकरेंच्या या विधानाकडे गांभीर्याने पाहावं लागेल। लोकसभेत यांनी संविधान बदलणार असा फेक नरेटिव्ह चालवून मतदान घेतलं आणि आता जुनी पेन्शन लागू करणार असं आश्वासन देत आहेत। मुळात ठाकरे ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत ते शरद पवार मात्र यावर मूग गिळून गप्प आहेत। त्या हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने जुन्या पेन्शनचं आश्वासन देत सत्ता मिळवली, पण आज त्यांच्याकडे पगार करायला सुद्धा पैसे नाहीयेत। निर्मला जी, मैं सच कहता हूँ, पहले तो मैं ये बजट वगैरह कुछ जानता नहीं था, मेरा सब्जेक्ट ही नहीं है। कुछ साल पहले कोशिश की समझने की, लेकिन जब तक वो समझ में आती थी बात तब तक आपका नेक्स्ट बजट आ जाता था। मला बजेटमधलं काही कळत नाही असं म्हणणाऱ्या ठाकरेंनी कशाच्या आधारावर ही घोषणा केली ते माहीत नाही, पण राज्य डब्यात घालण्यासाठी मात्र ते कंबर कसून तयार असल्याचं दिसतंय।